नमस्कार मित्र. परवा भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटायला शरद पवार नागपूरला गेले होते. तिथे त्यांची भेट झाली. मग गडकरींच्या घरी भोजनाचा कार्यक्रम झाला. त्याआधी नितीन गडकरी बारामतीत आले होते. त्यांचाही जोरदार पाहुणचार गोविंद बागेत घडला. आमरसपुरीचा बेत होता म्हणे. या दोन नेत्यांच्या या अशा लागोपाठच्या दिवसांमधल्या भेटीगाठी आणि जेवणावळी, पाहुणचार हे सगळं पाहून भारतीय जनता पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता नाराज झालाय असं वातावरण सध्या सर्वत्र पसरलंय. किंबहुना पसरवलं जात आहे. कारण वरचे नेते नेहमीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत नसले तरी आतून एकत्रच असतात असं म्हटलं जातं. तळागाळातला कार्यकर्ता आपल्या तत्वांसाठी लढत असतो, पक्षाच्या आयडिओलॉजीसाठी झटत असतो. प्रसंगी लाठ्या खाणं, केसेस अंगावर घेणं यात आघाडीवर असतो. विरोधी पक्षाचा कार्यकर्ता भले याच्या शेजारच्या घरातला जरी असला तरी, त्याचा वर्गमित्र जरी असला तरी, फक्त राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि हा आपल्या पक्षावर, पक्ष नेतृत्वावर प्रचंड प्रेम करत असल्यानं तो विरोधक हा त्याला एखाद्या हाडवैऱ्यासारखा वाटत असतो. अशा सामान्य कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेते बऱ्याचदा आपल्या वागण्यातून तोंडघशी पाडत असतात. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. परवापासून गडकरी पवारांची भेटही या अशाच वादळातून वाटचाल करत आहे. भाजपा कार्यकर्ते यामुळे प्रचंड व्यथित झालेले आहेत. असंख्य मागचे पुढचे संदर्भ जोडून राष्ट्रवादी आणि भाजपात काही दिलजमाई तर होत नाही आहे. याबाबतची विधानं सावधपणे केली जाऊ लागली आहेत. अनेकांना असंही वाटतंय की एकनाथ शिंदेंच्या सोबत आलेल्या 40 आमदारांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यताही धुसर झालेल्या आहेत. तळागाळातला सेनेचा कार्यकर्ता सच्चा शिवसैनिक अद्यापही उभाटा गटाला चिटकूनच बसलाय. त्यामुळे या सेना भाजपा युतीचं 2024ला काही खरं नाही. प्रवाद, परसेप्शन्स, नरेटिव्स हे सगळं एका बाजूला ठेवा. निव्वळ या अशा शक्यता गृहीत धरून नितीन गडकरी शरद पवारांना भेटतील का? केंद्रात उद्या काहीतरी गडबड होऊन भारतीय जनता पक्षाला पवारांची मदत घ्यायला लागली तर आताची भोजन डिप्लोमसी ही जी झाली आहे ती कामाला येईल का? पवार आता खरोखरच तेवढे पॉवरफुल नेते उरलेत का जे केंद्रात मदत करतील? गडकरी हे मोदींच्या सरकारातले एक ऑडमॅन आउट टाईपचे मंत्री वाटत असले सुरुवातीपासून, तरी त्यांचं ते सरकारविरोधातलं, विशेषतः मोदींच्या विरोधातलं वागणं, बोलणं, सूचक बोलणं, टोमणे मारणं हे आताशा कमी कमी करत पूर्णतः बंद झालेलं आहे. आणि असं असताना त्यांच्यात आणि मोदींमध्ये जे काही शीतयुद्ध होतं त्या शीतयुद्धालाही पूर्णविराम मिळाला असावा असं आपण गृहीत धरूयात. मग असं काय घडलंय की अचानक गडकरी राज्यात सक्रिय झाले? त्यांनी शरद पवारांशी सलगी करणं म्हणजे मीडियासकट सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातही कालवाकालव होणं साहजिकच आहे आणि तसं झालेलं दिसतंय. मला वाटतं आपण या डिनर डिप्लोमसीची सकारात्मक बाजूही तपासायला हवी, समजून घ्यायला हवी. नुसतं राजकारणच सगळ्या गोष्टींमध्ये पाहत बसलो तर नकारात्मकताच फैलावणार आहे. माझ्या माहितीनुसार गडकरी हे मागच्या काही वर्षांपासून पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्याय ठरू पाहणाऱ्या गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष देत आहेत. त्यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्याचसोबत पेट्रोल, डिझेलला पर्याय ठरू शकणारं इथेनॉल किती महत्त्वाचं ठरतंय यावर ते सातत्यानं बोलत असतात. और जब हम परिवहन की, सड़क की बात करते हैं, सड़क पर वाहन चलते हैं, आपका एक हमेशा से, आज से नहीं सालों से फेवरेट टॉपिक रहा है इथेनॉल का. ये पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतें हैं, मैं वैश्विक परिप्रेक्ष्य भी समझता हूं, पर उसकी मार आम आदमी को झेलनी पड़ती है. आप हाइड्रोजन कार में आजकल चल रहे हैं, पर क्या ये अभी दूर की कौड़ी है? ये फ्यूचरिस्टिक बातें हैं. ईवी मॉडल आ जाएगा जी, कई जगह अभी बैटरीज में आग लगने की, एक युवक की मौत भी हो गई, ये खबरें आती हैं. तो आप इनको किस तरह से इंटरनलाइज करते हैं जब आप अपने मॉडल को आगे बढ़ाने की बात करते हैं? देखिए, पहली बात तो मैं आपको बताता हूं कि आप इस टेक्निकल सब्जेक्ट है उसको थोड़ा समझ लो. हम लोग 8 लाख करोड़ रुपए का पेट्रोलियम प्रोडक्ट इंपोर्ट करते हैं. ये इकोनॉमी के लिए भी प्रॉब्लम है और पर्यावरण के लिए भी. और दिल्ली वालों को समझाने की जरूरत नहीं है कि पोल्यूशन क्या है. अब ये मैं आपको बताना चाहता हूं कि इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्यूशन फ्री और इंडिजिनियस. अभी इथेनॉल की बात करता हूं. मेरा प्रॉब्लम यह है कि थोड़ा टेक्निकल सब्जेक्ट है, समझाने में शायद कम पड़ रहा हूं. अभी टोयोटो, हुंडा, सुजुकी और 2-3 कंपनियों ने मिलकर मुझे कहा कि 6 महीने के अंदर हम फ्लेक्स इंजन लाएंगे. फ्लेक्स इंजन कनाडा, ब्राजील और अमेरिका में है. वो क्या है? वो ये है कि आप 100% बायो इथेनॉल और 100% पेट्रोल. आपको एक टोयोटो की मॉडल थी कैमरी करके, तो कैमरी में क्या था कि 40% चलते चलते इलेक्ट्रिसिटी तैयार होती थी और 60% पेट्रोल था.
अब टोयोटो के मॉडल ऐसे आ रहे हैं कि वो 40% तो चलते चलते इलेक्ट्रिसिटी यानी फुकट हो गया और 60% इथेनॉल डालेंगे, पेट्रोल और इथेनॉल। अब मैं एक अच्छी बात बताता हूं। मैं जब ये 2 साल पहले मुझे मिलते मिलते पता चला इस पर इंटरनेट पर कि रशिया में पेट्रोल की कैलोरिक वैल्यू और इथेनॉल की कैलोरिक वैल्यू एक साइंटिस्ट ने सेम की है, यानी 1 लीटर पेट्रोल इक्वल टू 1 लीटर 300 ml ऑफ इथेनॉल। तो ये मैंने सोचा कि उसने कैसी करी, तो मैंने उनको बुलाया, उन्होंने मुझे प्रेजेंटेशन दिया। फिर मैंने इंडियन ऑयल के चेयरमैन वैद्य साहब और उनके जो रिसर्च फरीदाबाद में उनको बुलाया, उनको भी विश्वास नहीं बैठा, कोई मानने के लिए तैयार नहीं था। 3 महीने प्रयोग हुआ और आज मुझे बताते हुए खुशी हो रही कि वो प्रयोग यशस्वी हुआ। इंडियन ऑयल ने अब सर्टिफाई किया कि 100% पेट्रोल कैलोरिक वैल्यू इक्वल टू 100% इथेनॉल के दोनों की सेम हो गई, यानी अगर जितना एवरेज पेट्रोल से मिलेगा उतना ही इथेनॉल से मिलेगा, पहले कम मिलता था। अब ये होने के बाद क्या होगा, इथेनॉल का रेट है 62 रुपीज लीटर, 60 रुपीज लीटर, और पेट्रोल का 120 रुपए लीटर, और उतने में अभी हीरो, बजाज और टीवीएस तीनों की मोटरसाइकिल और स्कूटर मैंने लॉन्च की 100% इथेनॉल पर। फिर अब ये सब गाड़ियां पेट्रोल की मर्सिडीज से बीएम सब ब्राजील के, कनाडा, यूएसए में वो सब इथेनॉल पे चलेगी। इथेनॉल के पंप आएंगे सब जगह पर और 60 रुपए में आपको इथेनॉल में 62 रुपए में इथेनॉल मिलेगा और उतना ही एवरेज मिलेगा जितना पेट्रोल का, तो कम नहीं होगा। अच्छा, दूसरा इथेनॉल ग्रीन फ्यूल है। तो अभी हमारी जो स्ट्रेटेजी है इथेनॉल, मिथेनॉल, बायोडीजल, बायो एलएनजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक और ग्रीन हाइड्रोजन। अब आपको एक बात, अभी आप एक मैं बीच में एक थोड़ा सा एक इंटरजेक्शन करना चाहूंगा, मैं एक कमेंट देना चाहूंगा कि आपकी सालों की मेहनत क्या दरअसल इथेनॉल को लेकर रंग ला रही है। और ये इसलिए क्योंकि आपके आने से पहले मेरे सहयोगी सुकेश रंजन, जब आप राष्ट्र अध्यक्ष थे बीजेपी के, तब भी कि लोग आपसे मिलने जाएं तो बाहर आते हुए कहते थे, अरे सर इथेनॉल के बारे में कितना समझाएंगे। सरकार समझ गई है इथेनॉल के बारे में, आखिरकार आपकी मेहनत रंग लाई। महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे कळून चुकलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या समृद्धीत ज्या पिकांचा सहभाग आहे, ज्या ऊसाच्या शेतीमुळे घाटावरचा शेतकरी लखपती बनलाय, तो ऊस विदर्भात कसा पिकवला जाईल या एका विचाराने ते अनेक वर्ष पछाडल्यासारखं संशोधन करतात। त्यांनी साखर कारखाना व्यवसायात उतरून त्यातले खाच खळगे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, आजमावून बघितलंय। कारखानदारीत पश्चिम महाराष्ट्रातलं सहकार का एवढं परिणामकारक ठरत आलं? सहकाराच्या जोरावरच त्या पट्ट्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आजवर सरस ठरत आले। हे जर सामान्य राजकीय अभ्यासकाला कळतं तर या दिग्गज नेत्यांना ते समजत नसावं का? भारतीय जनता पक्षाकडे जेव्हा राज्यातली सत्ता येते तेव्हा राज्यातलं नेतृत्व सहकार क्षेत्रातलं राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न का करत नाही? असा बाळगत प्रश्न मलाही पडला होता मागे एक असंच प्रकरण, ज्यात भारतीय जनता पक्षाला एका सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर ताबा मिळवता आला असता आणि सहकाराच्या माध्यमातून एका जिल्ह्याचं राजकारण, ज्यात 12-15 नगरसेवक, एक आमदार निवडून आणता आला असता, ती संधी हुकवली। हे कसं घडलं याचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, याला तर कारणीभूत प्रशासनात बसलेले नोकरशा आहेत, जे आजही अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार यांच्याच इशाऱ्यावर चालतात, नाचतात। मग आज सरकार सेना भाजप युतीचं आहे, पण खरं प्रशासन कोणाच्या हातात? मग आज जर या सहकाराशी संबंधित एखाद्या विषयावर काम करायचं असेल आणि त्यात जर शरद पवारांसारख्या त्या क्षेत्रातल्या मुरब्बी नेत्याला चुचकारावं लागत असेल तर त्यात वावगं काय? पुण्यात हवेली तालुक्यात मांजरी गावात एक इन्स्टिट्यूट आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, VSI म्हणतात त्याला। या संस्थेचं काम प्रचंड आहे। या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि मदतीमुळे पुणे, बारामती ते सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या पट्ट्यातली ऊस शेती आणि त्यावरचे साखर कारखाने भरलेत, प्रगत तंत्रज्ञान वापरून यशस्वी ठरलेत। याच इन्स्टिट्यूटची एक शाखा विदर्भात असावी असा विचार नितीन गडकरींच्या मनात आला तर त्यात वावगं काय? विदर्भातला शेतकरी निव्वळ कापसाच्या बोंडावरच का अवलंबून राहावं? संत्र्यांच्या उत्पादनावर का समाधान मानावं त्याने? कधीतरी ऊसासारखं नगदी पीक विदर्भात उभं राहिलं आणि त्यातून इथेही साखर कारखान्यांचं जाळं विणलं गेलं तर वाईट ते काय? आता यावर प्रश्न तर विचारले जाणारच। मुख्य म्हणजे विदर्भातलं वातावरण ऊसाला पोषक आहे का? इथं पडणारा पाऊस आणि पाणी पुरवठा मुबलक आहे का, की जो ऊसाचं पीक घेऊ शकेल? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे त्यावरचं उत्तर आहे। म्हणूनच या इन्स्टिट्यूटची एक शाखा नागपुरात असावी असं गडकरींना वाटते। म्हणूनच त्यांच्या आणि पवारांच्या डिनर डिप्लोमसी सुरू आहेत। प्रत्येक गोष्टीत राजकारण असेलच असं नाही ना। कुठेतरी जनतेचं हितही जर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येण्यानं साधलं जात असेल तर बिघडलं कुठे? मागची अनेक वर्ष
नितीन गडकरी यांना इथेनॉलच्या निर्मितीचा ध्यास लागलेला आहे. त्यांच्या अनेक भाषणांमधून आपण इथेनॉलचा उल्लेख ऐकलेला आहेच. साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेव्यतिरिक्त एक बाय प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात निघतं आणि ते म्हणजे इथेनॉल. भारताला इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास घेतलेल्या नितीन गडकरींना म्हणूनच विदर्भात साखर कारखाने उभारले जावेत असं वाटत असावं. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मदत लागली तर ती घेतलीच पाहिजे. शरद पवार हे या इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्व आहेत. त्यामुळे पवार गडकरी भेट होणं, त्यांच्यात भोजनावळी झडणं या गोष्टी सामान्य आहेत. लगेच राज्यात सत्तापालट होईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारख्या कट्टर विरोधकाला भाजपा मांडीवर घेईल असं काही नाही आहे. नाण्याला दोन बाजू असतात याचा आपल्याला बऱ्याचदा विसर पडतो. यालाही कारणीभूत आहे राजकारण. आपण सतत 24 तास राजकारणाचा चष्मा डोळ्यावर चढवून साऱ्या जगाकडे पाहत असतो, तेव्हा आपल्याला दुसरं काय दिसणार, नाही का? तर मित्रो, गडकरी आणि शरद पवारांच्या भेटीमागे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या विदर्भातल्या शाखेची उभारणी हे एकच सकारात्मक कारण आपण आपल्या नजरेसमोर ठेवूयात असं मी का म्हणतोय, तर जिथे शरद पवारांचं नाव येतं, जिथे त्यांचा प्रेझन्स येतो, तिथं आपल्याला काहीतरी जळल्याचा वास येतो. बऱ्याचदा धूरही निघताना दिसतो. आता नावच कानफाट्या पडलंय म्हटल्यावर काय बोलणार. असो, याविषयी माझा तरी दृष्टिकोन हा असा आहे. तुम्हाला तो कितपत पटेल, कितपत रुचेल माहीत नाही. त्यामुळे तो कौल आपण कमेंट बॉक्समध्ये घेऊ. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.